ठीक आहे. आता आपण बघितलं होतं की इमेज कशा फॉर्म करायच्या, कोणाच्या, फक्त त्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या होत्या. आता आपल्याला कॉन्केव्ह लेन्समध्ये कसा इमेज फॉर्म होतो ते बघायचंय. वी कॅन ऑब्टेन द इमेज ऑब्टेन बाय कॉन्केव्ह लेन्सेस युझिंग द फॉलोइंग रूल्स. म्हणजे त्यासाठी काही रूल्स आहेत, काय नियम आहेत तर ते बघूयात. व्हेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, जेव्हा इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असतो म्हणजे पॅरलल असतो, द रिफ्लेक्टेड रे व्हेन एक्सटेंड बॅकवर्ड्स पासेस थ्रू द फोकस. तेव्हा काय होतं, जर आपत्ती किरण हा मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास नाभीतून जातो. कुठून जातो? पासेस थ्रू फोकस. पण कधी? जेव्हा आपण तो पाठीमागून वाढवला तरच जातो. जर आपत्ती किरण म्हणजे जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असेल, नंतर रिफ्लेक्टेड रे जर आपण तो एक्सटेंड केला मागून, पाठीमागून, तर तो कुठून जातो? फोकस मधून जातो. दुसरा नियम, व्हेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस, जेव्हा इन्सिडेंट रे फोकस मधून पास होतो, रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. मग तेव्हा रिफ्रॅक्टेड रे हा कोणाला पॅरलल असतो? प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतो. जेव्हा आपत्ती किरण हा नाभीतून जातो तेव्हा अपवर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर असतो. हे दोन नियम झालेत. ठीक आहे. आता पुढचे बघूयात. दोनच आहेत, जास्त नाही. ऍज शोन इन फिगर 7.9, ऑब्जेक्ट PQ इज प्लेस बिटवीन F1 अँड 2F1 इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस. म्हणजे हे बघा, F1 आणि 2F1 मधून आपण ऑब्जेक्ट ठेवलाय. F1 आणि 2F1 मध्ये ऑब्जेक्ट ठेवलंय. आपले दोन नियम होते. काय होते? जर आपत्ती किरण हा मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण हा जर आपण मागे वाढवला तर तो नाभीतून जातो. आणि दुसरं होतं, जर आपत्ती किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो. हे दोन नियम बघितले होते आपण. आता इथे जर आपण ऑब्जेक्ट ठेवलंय तर द इन्सिडेंट रे PA स्टार्टिंग फ्रॉम P, इन्सिडेंट रे ही PA ही काय आहे? आपत्ती किरण आहे. इन्सिडेंट रे P पासून स्टार्ट होते अँड गोइंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस गोज अलॉंग AD आफ्टर रिफ्रॅक्शन. AD आहे ना, त्याच्या पुढे जाते. कधी? जेव्हा आपण वस्तू ही F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान ठेवली, पण P बिंदूपासून निघणारा जो P बिंदूपासून जो निघणारा जो किरण आहे तो मुख्य अक्षाला समांतर आहे. PA हा आपत्ती किरण जेव्हा अपवर्तन होतं त्याचं, तर तो AD हा मार्गाने जातो. जेव्हा रिफ्रॅक्शन होतं ते तुम्हाला दाखवलंच आहे की इन्सिडेंट रे PA स्टार्टिंग फ्रॉम, तो एक इन्सिडेंट रे तर झालेलाच आहे, आणि दुसरा जेव्हा हा एक दुसरा रे P पासून स्टार्ट होतो, नंतर तो आणि गोइंग पॅरलल टू द प्रिन्सिपल फोकस आणि प्रिन्सिपल फोकस मधून जातो, तेव्हा त्याचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो परत AD या डिरेक्शनने जातो. इफ AD इज एक्सटेंड बॅकवर्ड्स इट अपियर्स टू कम फ्रॉम F1. आणि जेव्हा आपण AD हा किरण अक्षाकडे जर वाढवला तर तो F1 पासून आल्याचा भास होतो. कुठे? हा AD जर मागे एक्सटेंड केला तर तो कुठून? इथून आल्याचा भास होतो. हे बघा, इथून त्यांनी डॉटेड लाईन दाखवल्यात ना. हा जर मागे खेचला, इथून वाढवला तर तो इथून आल्याचा भास होतो. आलं लक्षात? हा आपला दुसरा नियम होता. द इन्सिडेंट रे PO स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट P अँड पासिंग थ्रू O गोज अलॉंग द सेम डिरेक्शन ऑफ द रिफ्रॅक्शन. म्हणजे जर PO हा जर किरण असेल, तो जर P मधून पास होतोय, O मधून पास होतोय, तर जेव्हा रिफ्रॅक्शन होतं त्यानंतर तो एकाच डिरेक्शन मधून जातो, म्हणजे त्याची दिशा बदलत नाही. मग PO इंटरसेक्ट द एक्सटेंड रे AF1 अँड P' ऍट P'. मग AF1 त्याची हे काय झाली? इथे इंटरसेक्ट झालं. ते कुठे? P' ला. दॅट इज P' इज द इमेज ऑफ P. म्हणजे P ची इमेज काय झाली? P'. म्हणजे याची इमेज कुठे झाली? इथे. कारण हे एका साईडला कन्व्हर्ट झाले ना, म्हणजे इथे आले ना, इथे ते इंटरसेक्ट झाले. मग त्याची इमेज कुठे पडली? इथे. समजलं? At the point Q is on the principal axis, its image is formed along the axis. At the point Q' directly below P1, P'. Thus, P', Q' is the image of PQ. The image formed by a concave lens is always virtually erect
व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट. म्हणजे आता याच्यावरून असं लक्षात आलं की क्यू हा बिंदू जर मुख्य अक्षावर असेल तर त्याची प्रतिमा पीच्या सरळ खाली मुख्य अक्षावर क्यू डॅश येथे निर्माण होते आणि ती निर्माण झाली. म्हणजे पी क्यू या वस्तूची प्रतिमा पी डॅश क्यू डॅश इथे निर्माण झाली. तर अंतर्गोल भिंगाने कोणत्याही वस्तूची तयार झालेली प्रतिमा नेहमी आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा लहान आकाराची असते. समजलं? पण हे सगळं कधी झालं? जेव्हा आपण हा ऑब्जेक्ट इथे ठेवला पी क्यू, त्याची इमेज कुठे दिसली? पी ची इमेज पी डॅश वरती, क्यू ची क्यू डॅश वरती. मग आपण आधीच शिकलेलो होतो की कॉन्केव्ह लेन्समध्ये काय होतं, ते इमेज कॉन्व्हर्ज होतात, एका ठिकाणी येतात, पण इथून काय होतात, ते डायव्हर्ज होतात. आलं लक्षात? हे काय झालं, एका बिंदूपासून लांब लांब झालेत, एकमेकांपासून दूर गेलेत. मग ह्या कॉन्व्हेक्स लेन्समध्ये इमेज अशी दिसते. समजलं? आता इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स, म्हणजे कॉन्केव्ह लेन्स मधून काय इमेज फॉर्म झाली ते आपल्याला दिसले. सॉरी, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी, म्हणजे जर वस्तूचे स्थान अनंत अंतरावर असेल तर इमेज कशी दिसेल? ऑन दी फर्स्ट फोकस F1 वरती दिसेल. साईज कशी असेल? पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे खूप लहान. आणि नेचर ऑफ द इमेज व्हर्च्युअल आणि इरेक्ट, म्हणजे आभासी आणि सुलट असेल. नंतर सेकंड, एनिवेअर बिटवीन ऑप्टिकल सेंटर O अँड इन्फिनिटी, म्हणजे प्रकाशीय केंद्र O व अनंत अंतर यामध्ये कोठेही जर ठेवले आपण तर प्रकाशीय बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस, प्रतिमेचे स्थान दिसेल आपल्याला O आणि नाभी F1 च्या मध्ये. आणि ते कसं दिसेल? स्मॉल. आणि दुसरं, नेचर ऑफ द इमेज कसं असेल? व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आलं लक्षात? आता एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन यूज फॉर स्पेरिकल मिरर? गोलीय आरशासाठी वापरले जाणारे कार्टेशियन साइन संकेत कोणते? हे मागच्या वर्षीच आपण शिकलेलो आहोत, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. तरी बघा हे कोणतं आहे, आता तुम्हीच सांगायचं आणि तुम्हीच लक्षात घ्यायचं. हे आहे कोणतं आहे? याला कोणता फॉर्म हे म्हणतात? लेन्स कुठला आहे? हा लेन्स कोणता आहे हे तुम्हीच सांगायचं आणि हा कोणता हे पण तुम्हीच सांगायचं. सांगा बरं कोणता आहे? मागे आपण शिकलो. हा आहे, म्हणजे हे बघा, हा असा फुगलेला असेल तर तो कोणता आहे? कॉन्व्हेक्स. आणि हा असेल तर कॉन्केव्ह. हा कोणता आहे? कॉन्केव्ह. म्हणजे हा कॉन्व्हेक्स आहे आणि हा कॉन्केव्ह. ठीक आहे. मग नंतर आता बघूयात ही काय साइन कन्व्हेन्शन आहे. डावीकडचे अंतर निगेटिव्ह, म्हणजे डिस्टन्स ऑन लेफ्ट साइड मायनस, डिस्टन्स ऑन राईट साइड प्लस. नंतर वरती असेल तर पॉझिटिव्ह, खाली असेल तर निगेटिव्ह, प्रिन्सिपल ऍक्सिस. आलं लक्षात? नंतर इकडे याच्यात पण तेच, कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह मध्ये असं आहे, आता सॉरी कॉन्व्हेक्स मध्ये असं आहे, कॉन्केव्ह मध्ये बघू. हा कॉन्केव्ह आहे आणि हा कॉन्व्हेक्स आहे. मग आता कॉन्व्हेक्स मध्ये असं होतं, कॉन्केव्ह मध्ये बघूयात. इथे डिस्टन्स ऑन द लेफ्ट साइड मायनस, डिस्टन्स ऑफ द राईट साइड प्लस, वरती हाईट अबव, वरती असेल उंची तर प्लस आणि खाली असेल तर मायनस. आलं लक्षात? इन्सिडेंट रेची डिरेक्शन इकडे आणि हे तुम्हाला सगळं साइन कन्व्हेन्शन दिलेलं आहे, पण लक्षात ठेवायचं. समजलं?